नमस्कार, मी तुमच्यासोबत जुळलेली काजल बुराडे. आज आपण बघणार आहोत पाली गद्यपाठातील संघसामग्री सुत्त. संघसामग्री सुत्त ह्या पाठाची प्रस्तावना. प्रस्तुत संघसामग्री सुत्त हा पाठ पाली साहित्य गद्यकली काल्यातील इतिवृत्त या ग्रंथातून घेण्यात आला आहे. हा ग्रंथ गद्य पद्य मिश्रित आहे. तथागतांनी सांगितलेल्या 112 सुत्तांचा ग्रंथ येथे आहे. प्रस्तुत पाठ संघाची एकता ही बहुजनांच्या हितासाठी सुखकारक असते, कारण तथागतांचा संघ हा पुष्कळ लोकांचे हित सुख कल्याणासाठी निर्माण झाला आहे. संघांमध्ये मिळून मिसळून राहिल्याने हित वाढत जाते, हे भगवंतांनी प्रस्तुत पाठ्यघटकात सांगितले आहे. तर आपण बघणार आहोत. वृत्त हेत भगवता वृत्तमर्हता ती मे सुत्त एकदम्मो भिक्खवे लोके उपजमानो उपजती बहुजन हिताय बहुजन सुखाय बहुनो जनस्य अथ्याय हिताय सुखाय देव मनुष्यान कतमो एकदम्मो संघसामग्री संघे खोपन भिक्खवे समग्येन चैव अयमय मंडनानि होन्ति न च अयमय परिभाषा होन्ति न च अयमय परिक्षेपा होन्ति न च अयमय परिच्छन्न होन्ति तथ्य अपसन्ना चैव पसीदन्ति पसन्नान च भियोभावो होति ती एतमथ्य भगवा उपच तथेत इति उच्यते. आता आपण याचं भाषांतर बघूया. असे मी ऐकले आहे, भगवत अर्हताने असे म्हटले आहे की, हे भिक्षूंनो, जगामध्ये एक गोष्ट सत्य आहे की, ज्यामुळे बहुजनांचे हित, बहुजनांचे सुख व बहुजनांच्या लाभाकरिता उत्पन्न होत असते. त्यामुळे मनुष्य इत्यादींचे हित, सुख, कल्याण होत असते. कोणतीही एक गोष्ट सत्य आहे. खरोखर हे भिक्षूंनो, ती म्हणजे संघांची एकता होय. कारण संघांमध्ये मिळून मिसळून राहिल्याने परस्परांमध्ये भांडण होत नाही, परस्परांवर रागावले जात नाही, शिवीगाळ होत नाही, परस्परांचा त्याग होत नाही, परस्परांना समजून घेऊन आपलेपणा वाढतो. असे झाल्यामुळे लोक प्रसन्न होतात आणि त्यांची प्रसन्नता वाढत असते. या अर्थाने भगवान बुद्धाने म्हटले आहे ते येथे असे म्हणतात की, सुखसंघस्य सामग्री समसांग सनुग्रहो समग्रतो धम्मतो योगक्षेमा न धसन्ति संघ समग्र कत्वान कंप संघ मोदतीति. याचं भाषांतर बघूया. संघांमध्ये मिळून मिसळून राहणे सुखायक आहे. संघांमध्ये मिळून मिसळून राहणारा धार्मिक आसक्तीपासून दूर जात नाही. संघाला एकत्र करून योग्य असा स्वर्ग सुखाय आनंददायी होतो.